बरं आता हे बघा, आपण बऱ्याच दिवसापासून माझं एक स्वप्न होतं की गावात रोजगार कसा येईल, हे स्वप्न होतं ते आज प्रत्यक्ष आज दिवस तो इथे येते. आज सावित्रीबाई जयंती याची आणि सर बोलले की खरंच आजचा दिवस म्हणजे योगायोग आहे. तुमची जीवनाची सुरुवात ही सावित्रीबाई फुलेंनी केली आणि आज त्यांच्या रूपात तुमच्या समोर एक मॅडम आहे, दीप्ती मॅडम, ते तुम्हाला रोजगार देणार आहेत. तर बघा, आता याच्यात तुम्हाला फक्त काहीतरी नियम अटी आहेत ते त्या समजून घ्यायच्या आहेत. आता तुमच्या किती 22 महिला आहेत बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला ग्रुप तयार करायचा आहे. 11 तुम्ही 11 ग्रुप तयार करा, तुमच्या पद्धतीत कोण तुम्हाला महिला योग्य वाटतील. पण आता जर आपण सुरू केलं तर आपण बरं सांगतात की आता तुमच्या पुढं काय होणार तुम्हाला सांगतोय, तर ती महिला कमी करते, ती जास्त करते, याच्यामुळे तुमच्या भांडणं होतील. तुमची भांडणं म्हटलं तर ते पुरुषांपेक्षा वाईट जर कोणी पडायला बघत नाही. तर ह्या तुम्हाला समजून घ्यायचं आहे का तुमचा ग्रुप तयार करून ते तुम्हाला पिशवी शिवायला देतील. तो तुम्हाला तुम्ही जेवढं शिवणार तेवढा तुम्हाला रोजगार भेटेल, तेवढा तुम्हाला पैसे भेटतील. मग तुमची ते मेहनती वेळ, मग तुम्ही आता 2 बॅच तयार करा तुमच्या वेळानुसार. एक बॅच पहिले वेळा, कारण आपले शिलाई मशीन सध्या कमी आहेत, म्हणजे हे आपण ऍडजस्टमेंट करून तुम्ही एक बॅच पहिले दुसरी बॅच. मग तुम्ही काय सांगाल का आमचे पहिली बॅच आले आम्हाला अजून करायचे, तर नाही, तुम्हाला टाइमचा लिमिट राहील तुमच्या बॅच मध्ये. तुम्हाला शिवायचा टाइमचा लिमिट नाही, पण तुमच्या बॅच मध्ये तुम्ही ते ठरवायचा कोणत्या वेळी कोणत्या महिला येतील, काय करतील. बरंच आपण धडपड करतोय का काहीतरी तुम्हाला 2 पैसे भेटतील, तर तो दिवस आलाय. फक्त तुम्ही टिकून ठेवा. हे असं नाही का आपल्याला आज एक वेळेस मटेरियल आणून देतील आणि संपलं. तुम्ही जोपर्यंत करणार तोपर्यंत तुम्हाला ते चालू राहील. म्हणजे सांगतो, जर तुम्ही हे जर चालून ठेवला, टिकून ठेवला, तुम्हाला बाहेर काम करायची गरजच नाही. तुमच्यावर आहे किती तुम्हाला कमवायचं आहे ते. आणि शिलाई मशीन आपल्याकडे कमी आहेत, पण आम्ही शब्द देतो तुम्हाला का मागा तुम्हाला रोजगार पण आणू, अशा गोष्टी प्रत्येक होत चालल्यात. तुम्हाला शिलाई मशीनची पण आम्ही व्यवस्था करू. आता तुम्हाला एक मला सांगायचं